नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मित्रांनो, आज 22 मार्चला पुणे शहर पोलीसचा मित्रांनो इथं पेपर झालेला आहे. त्याच पेपरबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण पेपरचं इथं विश्लेषण सांगणार आहे मित्रांनो. विश्लेषण तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला आन्सर की सांगणार आहे मित्रांनो. कोणकोणत्या सब्जेक्टची म्हणजे कोणकोणत्या सब्जेक्टची तुम्हाला आन्सर की सांगणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानची मित्रांनो, सामान्य ज्ञानची आपण आन्सर की तुम्हाला पूर्ण सांगणार आहे मी. 25 क्वेश्चनची तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये किती मार्क येतात तुमच्या आन्सर कीमुळे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तीच आन्सर की मी तुम्हाला देणार आहे आणि स्पष्टीकरणासह तुम्हाला 25 से 25 क्वेश्चन इथं सांगणार आहे मित्रांनो. आणि तुमची जर मित्रांनो तुम्ही पण पुणे शहरचा पेपर दिलाय असेल मित्रांनो, बघा सेट ABCD 4 सेटमध्ये पेपर झालेले आहे. सर्व सेटमध्ये फक्त प्रश्न सेमच असतात मित्रांनो, फक्त क्रमांक मागे पुढे झालेले असतात. तर सर्व सेटची मी आशा करेल की सर्व सेटची आन्सर की सामान्य ज्ञानची तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून देईल, जेणेकरून तुम्ही तुमचे मार्क तिथं चेक करू शकतात. आणि जेव्हा ऑफिशियल आन्सर की येईल मित्रांनो, ते पण तुम्हाला सर्वात लवकर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर जेणेकरून तुम्ही काय करा मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या. आणि मी टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, आज आपण ह्या पेपरचं विश्लेषण बघणार आहे. तुम्हाला मी सामान्य ज्ञानचं विश्लेषण एका सब्जेक्टचं इथं विश्लेषण सांगेल मित्रांनो, एका विषयाचं. अगर 4 विषयाचं पूर्ण पेपरचा जर विश्लेषण जर विचार केला मित्रांनो, तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये गणित असं टप्प्याटप्प्याने पूर्ण पेपर इथं विश्लेषण करून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता बघा आपण सामान्य ज्ञानचा विषय करणार होतो मित्रांनो. तर सर्वात पहिले आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघूया. बघा कुठून प्रश्न चालू होतात मित्रांनो. तर बघा क्वेश्चन क्रमांक 26 पासून इथं सामान्य ज्ञानचे सेट ए मध्ये प्रश्न स्टार्ट होतात. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, बघा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही. तुम्हाला पर्याय बरोबर नाही असं विचारलेलं. बघा अशा प्रकारे तुम्हाला 4 ऑप्शन दिले. बघा ग्रास्टीन, जठर, बघा अशा प्रकारे ड्युकिट्रिन आणि अद्यंत्र अशा प्रकारे ऑप्शन बी दिलेले. ऑप्शन डी बघा सोमोटोस्टॅनिन आणि स्वादुपिंड, अँट्रोक्रिनियन आणि यकृत. बघा अशा प्रकारे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. 4 ऑप्शनमधून तुम्हाला सांगायचं की कोणतं ऑप्शन बरोबर नाही आहे. तर मित्रांनो, हा जो आपला 26वा क्वेश्चन आहे मित्रांनो, याचा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर सी तुमचं उत्तर राहील. म्हणजे यकृत आणि अँट्रोक्रिनिन हा हे जो पर्याय मित्रांनो, हे दोघं हे मतलब एकासोबत काही संबंध नाही आहे दोघांचा. लक्षात. चला पुढे बघा क्वेश्चन नंबर 27 बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाहीये. म्हणजे तुम्हाला कोणत्या अवयव आणि त्याचे कर्करोगाचे नाव बरोबर नाहीये ते तुम्हाला विचारले. 4 ऑप्शन दिले तुम्हाला. बघा ऑप्शन ए त्वचेचा मेलानोमा किंवा मग यकृत, हॅपोटोमा, हाडांचा लायपोमा आणि कास्तीचा कोंड्रोमा. अशा प्रकारे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. तर मित्रांनो, याचं जर उत्तरचा जर विचार केला मित्रांनो, तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन डी आहे मित्रांनो. हाडांचा लायपोमा हा बरोबर नाही आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन डी तुमचं उत्तर राहील मित्रांनो. पुढे बघा भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरात कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे मित्रांनो. म्हणजे भारताची जी पहिली बुलेट ट्रेन आहे मित्रांनो, ती कोणत्या 2 शहरांच्या मधामध्ये सुरू होणार आहे. तर मित्रांनो, ती बुलेट ट्रेन ऑप्शन बी मुंबई आणि अहमदाबाद ह्या 2 शहरांना जोडणार आहे मित्रांनो. ओके. बघा क्वेश्चन नंबर 29 बघा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाहीये. तुम्हाला पर्याय कोणता बरोबर नाही आहे तुम्हाला अशा प्रकारे विचारलेले आहे. तर मित्रांनो, याचं जो उत्तर आहे मित्रांनो, ते ऑप्शन डी आहे मित्रांनो. ऑप्शन डी बेसाल्ट आणि संगमरमर हे ऑप्शन बरोबर नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर इथं डी राहील. ओके. चला पुढे, महाराष्ट्रात पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते आहेत. महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते असतं मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे सर्वोच्च पद DGP असतो मित्रांनो. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढे बघा तुम्हाला पुढे ANTF चे फुल फॉर्म तुम्हाला विचारलेले. ANTF चे फुल फॉर्म काय होतात मित्रांनो, सांगा लवकर. तर ANTF चे फुल फॉर्म मित्रांनो ऑप्शन बी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स अशा प्रकारे होतो मित्रांनो. नंतर बघा 32वा क्वेश्चन जर विचारात केला मित्रांनो आपण, बघा 32वा क्वेश्चन काय म्हणतो, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय होते. सांगा मग, भारताचे जे इलेक्ट्रिक रॉकेट होते मित्रांनो पहिले, त्याचं नाव काय होते. तर म्हणजे त्याचं नाव इथं वायुपुत्र इथं ठेवण्यात आलेलं होतं मित्रांनो. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. ओके. चला 33वा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण. बघा सांख्यिक शास्त्र बघा चे जनक कोण आहेत बघा. सांगा मग लवकर. सांख्यिक शास्त्राचे जनक कोण आहे. तर मित्रांनो, सांख्यिक शास्त्राचे जनक जर आपण बघितलं मित्रांनो, तर ऑप्शन ए आपला बरोबर राहील मित्रांनो. सर रोनाल्ड एल्मर फिशर हे याचे जनक आहे मित्रांनो. ओके. चला 34वा क्वेश्चन बघा, नवाबाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते. तर नवाबाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते मित्रांनो. तर नवाबाचे शहर म्हणून ऑप्शन डी लखनौ शहर ओळखले जाते मित्रांनो. नंतर बघा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. सांगा खालीलपैकी तुम्हाला पर्याय विचारलेले कोणता पर्याय बरोबर आहे. तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो, सांगा लवकर.
बघा तुम्हाला आता महासागर आणि त्याचे क्षेत्रफळ दिलेले आहेत. पॅसिफिक महासागरचे क्षेत्रफळ एवढे आहे का, हिंदी महासागरचे दिलेले, आर्कटिक महासागरचे दिलेले आणि याच्यामध्ये म्हणलेले की कोणकोणत्या जेवढे पण तुम्हाला 6 ऑप्शन दिलेले बघा 3 आणि 2 5 तुम्हाला इथं पर्याय दिलेले आहेत. तर 5 पर्यायांपैकी कोणकोणत्या पर्यायामध्ये मित्रांनो त्यांचे क्षेत्रफळ जे त्या म्हणजे त्या समुद्राचे महासागराचे क्षेत्रफळ बरोबर आहे की चूक आहे ते तुम्हाला विचारलेले. कोणकोणते जिल्ह्या म्हणजे कोणकोणते महासागराचे क्षेत्रफळ बरोबर आहे ते तुम्हाला विचारलेले. तर मित्रांनो बघा याचं जे उत्तर मित्रांनो ते ऑप्शन डी बरोबर आहे मित्रांनो. म्हणजेच बघा पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ बरोबर आहे, हिंद आणि अटलांटिक महासागरचे पण क्षेत्रफळ बरोबर आहे आणि तिसरा नंबर हिंद महासागरचे पण क्षेत्रफळ बरोबर आहे आणि चौथं म्हणजे दक्षिण महासागराचे पण इथं क्षेत्रफळ बरोबर आहे आणि 5वं इथं आर्कटिक महासागरचे पण इथं क्षेत्र जे मित्रांनो ते बरोबर आहे. म्हणजे चुकलेलं कोणतं याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो बघा कोणतंही याच्यामध्ये चुकलेलं नाहीये, सर्व इथं क्षेत्रफळ इथं बरोबर आहे मित्रांनो. ओके चला पुढे बघा ऑप्शन बघा आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो 36वा क्वेश्चन काय म्हणतो, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे असे तुम्हाला विचारलेले. तर सांगा ICC T20 वर्ल्ड कप भारताने किती वेळा जिंकलेले मित्रांनो, तर 3 वेळा जिंकलेले. ऑप्शन सी आपलं बरोबर राहील. नंतर बघा भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय होते सांगा. भारतात सर्वात पहिले नोबेल पुरस्कार कोणाला दिलं होतं, तर रवींद्रनाथ टागोरला दिलं होतं. म्हणजे ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. इस्रोचे तुम्हाला फुल फॉर्म विचारलेले सांगा 38व्या क्वेश्चन मध्ये. तर इस्रोचे फुल फॉर्म काय असतो मित्रांनो सांगा लवकर, काय होतं मित्रांनो. बघा ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा इथं फुल फॉर्म आहे. नंतर बघा 39वा क्वेश्चन बघा, सध्या खालील देशामध्ये युद्ध सुरू आहे, कोणत्या देशामध्ये युद्ध सुरू आहे सांगा लवकर. मग मित्रांनो कोणत्या देशामध्ये युद्ध सुरू आहे, तर मित्रांनो ऑप्शन आपला सी बरोबर राहील. म्हणजे बघा अमेरिका आणि इराण ह्या देशामध्ये युद्ध सुरू आहे मित्रांनो. इस्रायल आणि इराण याच्यामध्ये पण युद्ध सुरू आहे आणि रूस आणि युक्रेन याच्यामध्ये पण इथं युद्ध सुरू आहे मित्रांनो. ओके ऑप्शन सी आपलं बरोबर राहील. 40वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाहीये तुम्हाला असं विचारलेलं मित्रांनो. कोणते पर्याय बरोबर नाहीये, जुने नाव दिलेले तुम्हाला आणि नवीन नाव दिलेले. मग बघा कोणते पर्याय बरोबर नाहीये, तर मित्रांनो याचं जो उत्तर जर बघितलं मित्रांनो आपण खालीलपैकी याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो, उत्तर याचं इथं डी येतो. बघा म्हणजेच कसं बघा, केरळचं पहिले नाव मित्रांनो, केरळ पहिले जुनं नाव होतं, आता केरळम आता नाव म्हणजे केरळचं करण्यात आलेले. पहिले औरंगाबाद नाव होतं मित्रांनो शहराचं, आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले. पहिले अहमदनगरचं जुनं नाव होतं मित्रांनो, आता त्याला नवीन नाव त्याच्यामध्ये अहिल्यानगर करण्यात आलेले. आणि राजभवनचं इथं सेवातीर्थ हा काही अशा प्रकारे काही नाव चेंज करण्यात आलेले नाहीये. म्हणजे तुम्हाला बरोबर पर्याय जो बरोबर नाहीये तो तुम्हाला निवडायचा सांगितलं होतं, ऑप्शन डी आपलं बरोबर राहील. महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे सांगा. मग महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले. तर महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे मित्रांनो, कोणता आहे सांगा. सुरमई आहे मित्रांनो, ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. ओके महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो सांगा लवकर. महाराष्ट्र पोलीस दिन मित्रांनो 2 जानेवारीला साजरा केला जातो, ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो सांगा लवकर. तर मित्रांनो हा कोणत्या रंगाचा असतो ब्लॅक बॉक्स सांगा लवकर. तर मित्रांनो जो रेल्वेमध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो मित्रांनो तो ऑरेंज कलरचा असतो. कोणत्या कलरचा, ऑरेंज कलरचा. ओके नवीन फौजदारी कायदे कधी लागू करण्यात आलेले सांगा लवकर. कधी ऑप्शन बघा क्वेश्चन आपण 44 बघत आहे, नवीन फौजदारी कायदे कधी लागू करण्यात आलेले, तर मित्रांनो 1 जुलै 2025 रोजी इथं लागू करण्यात आलेले. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे मित्रांनो. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात सांगा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो, पंतप्रधान असतो. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण होता सांगा. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजवर पहिलं इथं ग्रंथ लिहिलं होतं ते युरोपियन कोण होते मित्रांनो असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तर मित्रांनो ते पोर्तुगाल होते. कोण होते मित्रांनो, पोर्तुगाल होते. ओके चला 47वा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण. पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो. पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो मित्रांनो, तर पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. ऑप्शन डी आपलं बरोबर राहील. बघा खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये. कोणती नदी मित्रांनो गोदावरीच्या खोऱ्याचा भाग नाहीये सांगा लवकर. कोणती नदी आहे मित्रांनो, तर मित्रांनो भातसा ही नदी गोदावरी नदीचा खोऱ्याचा भाग नाहीये मित्रांनो. 49वा क्वेश्चन चॅट जीपीटीचं तुम्हाला फुल फॉर्म विचारलेलं आहे. तर चॅट जीपीटीचं फुल फॉर्म काय होतं मित्रांनो, तर चॅट जीपीटीचं फुल फॉर्म होतं मित्रांनो बघा जनरेटिव्ह प्रेडिक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन अशा प्रकारे इथं फुल फॉर्म होतो. 50वा क्वेश्चन बघा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कशा विरुद्ध आवाज उठवले होते मित्रांनो सांगा लवकर. कशा विरुद्ध आवाज उठवले मित्रांनो, धार्मिक आणि गुलामगिरी ह्या विरोधात मित्रांनो त्यांनी आवाज उठवले होते. ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. अशा प्रकारे बघा मित्रांनो मी तुम्हाला सामान्य ज्ञानाचे 50 क्वेश्चनचे
उत्तर तुम्हाला सांगितले मित्रांनो. आता जे बाकीचे जे सब्जेक्ट राहिले मित्रांनो त्यांचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल, आहे तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि मित्रांनो जर तुम्ही पुणे शहरचा पेपर दिला असेल, लेखी परीक्षा दिली असेल, तर तुमचे इथं सामान्य ज्ञानमध्ये 25 पैकी किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले आम्हाला कमेंट नक्की करा, जेणेकरून आम्ही कट ऑफ तुम्हाला कट ऑफ सांगू शकतो की किती कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि ही जी आन्सर की तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, तर टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली, त्याच्यानंतर तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.